पुण्याच्या धर्तीवर श्रीरामपुरात आहे ना एकदम जबरदस्त कॅफे झाला आणि तो कुठे आहे ते तुम्हाला पुढे सांगतो. तर नमस्कार मंडळी, आज सकाळी आपण आहे ना पाऊस उघडल्यानंतर खूप दिवसांनी हॅपीला वॉकिंगला घेऊन गेलो. वॉकिंगला गेलो, पाहत होतो काय तिच्या अंगावर आहे ना मरणाचे केस होते, म्हणजे केस झटकून तिला घरी आणले. डॉली ना मोकर तंतन करत होती. म्हणलं डॉलीला काय आपण घेऊन जात नाही, पण डॉली बरं खेळायला लागलं तर डॉली मोकर नखरे करत होती. मग म्हणलं आता गणपतीचं डेकोरेशन चालू करायचं होतं, पण आई म्हणे नागनार सोबा हलवल्याशिवाय ना आपल्याला काय डेकोरेशन तिथं करता येणार नाही. मग काय डेकोरेशन पडलं होतं आपलं एका कोपऱ्याला, पण गणपती बाप्पाचं डेकोरेशन आपल्याला करावंच लागेल. आता डेकोरेशन तर होईलच म्हणलं, तो पण आपण श्रीरामपुरात बॉम्बट्या मारून येऊ. पण जसा जायचं आता पाहिलं श्रीरामपुरात हा मिक्सर आहे ना अँब्युलन्स पेक्षा जास्त स्पीडने पळत होता. तेवढ्यात गोविंद शेठ भेटले, म्हणे काहीतरी खाऊ घाला. मग काय श्रीरामपुरात काही खायचं म्हणल्यानंतर आता सध्या एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे सनीज कॅफे. तिथं गेल्या गेल्या विमानाने आमचं स्वागत केलं ना आतला डिस्प्ले पाहून डायरेक्ट पुण्याची आठवण आली. आतलं किचन पण आहे ना एक नंबर स्वच्छ होतं. म्हणलं आता काय पुण्याची गरज नाही. मग काय सनी शेठला आम्ही ऑर्डर दिली. सनी शेठची ऑर्डर आम्ही ना 0 मिनिटात संपवली. काय बैल पोळ्याचं सणाचं नैवेद्य आम्ही आजच वाजवलो होता. गावात जाऊन पाहत होतो काय मरणाचे बैल आले होते, कारण आपला होता उद्या बैल पोळा. म्हणलं आज गावात नुसती शेतकऱ्यांची ना किलबिल असणार आहे. आता आपल्याला जायचंय शिर्डीला, आपण भेटू उद्या. ओम साईराम.